अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। स्वामी म्हणतात, आयुष्यात इतरांच्या यशावर तुम्ही जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका। प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो। यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात। आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा। आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। निश्चितच तुम्ही भरपूर काही पुढे जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल। मग तसंच तुम्ही स्वामींवरचा विश्वासही मिळवायला हवा। आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा। मित्रांनो, स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं ना, तिथे आपलं नसणं चांगलं असतं। देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन या दोन गोष्टी जीवनाला उधळून टाकत असतात। लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन असं म्हणतात आणि कुणाला तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात। आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो आणि तो आपण स्वीकारू शकतो। आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान आपण समजलं पाहिजे। नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक भरपूर ठिकाणी भेटतील आणि ते तुम्हाला शोधत सुद्धा येत असतात। मित्रांनो, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो। हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे। खरं तर फक्त वेळच तुमची आहे आणि ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्वचे, जवळचे सुद्धा अजून सुद्धा दूरचे। हे जीवनाचे सत्य आहे आणि तुम्ही ओळखून घेतले पाहिजे। एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते। कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र ते निभावून टाकतात। मित्रांनो, देहात झाला विठोबाचा वास आण, मुखी रखुमाई नामाचा छंद लागला, धन्य झाले काया नितृप्त हे म्हण। जेव्हा भाळी पंढरीचा गंध लागला आणि पंढरपुराच्या त्या विठू माऊलीला माझा साक्षात नमस्कार। आणि त्यांच्या चरणी मी एवढंच मागतो की आम्हा सर्वांना सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हेच तुमच्या चरणी प्रार्थना। मित्रांनो, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच नेवटी शेवटी असतात। पण आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला नक्कीच भोगावे लागतात, हेही तितकंच खरं आहे। लाभले आम्हास भाग्य, आम्ही चालतो आणि बोलतो मराठी। आणि महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा ही नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यावर आपला गर्व असायला पाहिजे। आणि आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की आम्ही महाराष्ट्रात राहतो। कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसत असते। नात्यांतही असंच आहे, दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बसत असते, नाहीतर ती बसू शकणार नाही, हेही तितकंच खरं आहे। आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला पुढे नेतील। मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं, धन्य ती श्री, तिला दोन्हीही जमतं। आणि त्याच स्त्रीचे आपण आभार नक्कीच मानले पाहिजे। सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी। पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करतो हे मनात ठेवून आपण सुरुवात करायची आहे। नक्कीच तुम्हाला दिवसभर चांगलं वाटेल। आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात, काही फांदींसारखी असतात, जास्त जोर दिला ना की ती तुटून जातात। काही पानांसारखी असतात बरं, अर्ध्यावर साथ सोडणारे असतात। काही काठ्यांसारखी सोबत असून टोचत राहणारे असतात आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात। आणि तीच माणसं आपण नक्कीच मनापासून जपून ठेवली पाहिजे। आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि भरपूर काही बदल आपल्या आयुष्यात होत असतात। कलियुगाचे पर्व आहे, प्रत्येकाला तिथे गर्व आहे। मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे। अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचंच राहत नसतं। आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे। प्रेमात जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे। आणि तोच माणूस पुढे जात असतो आणि भरपूर काही गोष्टी मोठ्या करत असतो आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो। म्हणून काही माणसे क्षणभर तर काही व्यवहार आयुष्यभर लक्षात राहतात
कारण त्या माणसांच्या बोलण्यामध्ये जो गोडवा असतो तो आपल्याला मनापासून आवडत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, तो काही उपयोगाचा नसतो. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडू नये जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे असे म्हणत असतात. म्हणून जीवनामध्ये आपल्या सुख दुःख दोन्ही येत असतात आणि ते आपण नक्कीच झेललं पाहिजे. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून या लोकांना आपण दाबून मारतो असं होतं, आणि या लोकांना दाबून मारतात आणि असे विचार जे करतात त्यांना सर्व काही गोष्टी अडवून ठेवल्या जातात. म्हणून फक्त आपले चांगले विचार नक्कीच ठेवा. किती आपल्याला दाबून मारू द्या, आपण कोणीही मागे सरकायचं नाही आणि आपलं ध्येय आपण प्राप्त करायचंच आहे. देवाचे दर्शन आणि तुम्हाला करायचे आहे आणि दररोज सकाळी उठून देवाचे दर्शन करूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका आणि कायम हसत राहा. माणूस काय आहे हे महत्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून तुम्ही दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे एवढं मात्र तुम्ही निश्चित करलं पाहिजे, आणि ते करायलाच हवं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव हा आपल्यावर येतोच आणि तो आपल्याला स्वीकारावा लागतच असतो. म्हणून मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो की हा माझा तो माझा, त्यात काही नसतं. सर्व काही वेगळे असतात आणि सर्व काही आपल्या पद्धतीने जीवन जगत असतात. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं, आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा असतो. हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना माघार घ्या. विजय तुमचाच असेल आणि शेवटी ते तुम्हालाच माफी मागायला सुद्धा येतील. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला नक्कीच काटाही टोचू देणार नाही, एवढं आपली परमेश्वर सुरक्षा करत असतो. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर मग देव आपला आणि आपण देवाचे होऊन जातो. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि किती साधी सरळ गोष्ट आहे. चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, कारण दुसऱ्यापासून नाही. कारण आपल्यामध्येही भरपूर काही चुका असतात आणि त्या आपल्याला सुधारवता आल्या पाहिजे. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर मग दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, कारण आपण तसा विचारच करणार नाही. दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते आणि सुखाचे अनेक भागीदार भेटतील. दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब आपल्याला लागत असते, आणि ते नशीब ज्याच्याजवळ असते तो माणूस खरंच सुखी असतो. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत आहे, उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन हे नष्ट करून टाकत असतो. म्हणून तुम्ही किती मेहनत केली याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ तुमचा भागीदार कोणी होऊ शकत नाही. एवढा विश्वास ठेवा आणि लक्षातही ठेवा. एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जात असतात. म्हणून साथीदार तुमचा पक्का असला पाहिजे आणि तेवढा धैर्यवान आणि चांगलाही असला पाहिजे. म्हणून अभंग खूप काही शिकवून जातात, त्यामध्ये रमता आलं पाहिजे, आणि त्यामध्ये आपण रमलं की आपल्याला सगळं काही समजत जातं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं, आणि देव त्यानुसार आपल्याला सर्व काही देत असतो आणि भरपूर काही आपण त्यामधून शिकत असतो. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमवले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द प्रेमाचे द्यावे सदामुखी,
प्रेमाने मन जिंका, मग होतील सर्व सुखी, आणि सर्व सुखी समाधानी आणि निरोगी होऊन जातील. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होतं. म्हणून तुमच्याकडे काय आहे त्यातच तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे, आणि त्यात समाधानी राहाल तर सर्व काही तुम्हाला मिळून चुकेल. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नक्कीच नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात, आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. म्हणून समाधानी आपण राहिलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून ते चिंतित असतात, आणि यांचं असं कसं होतंय ती चिंता करत असतात. मी आहे म्हणून सगळं आहेत, त्याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवला ना, तर आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही आणि कधीच मागे राहिल्यासारखं वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे, आणि आपण पण त्याच्यासाठी सुखीच आहे. म्हणून कोणी या जगामध्ये सुखी नाही, फक्त आपण मनाने सुखी पाहिजे, तर आपण समाधानी पाहिजे, बस. मग सुख आपल्याकडे नक्कीच येतं. सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म आणि त्यांचे विचार आणि त्यांची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व काय आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे असं आपण समजलं पाहिजे. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून देवाने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. आणि असंच आपण रिकाम्या हाताने जाणार आहे म्हणून गर्व कशाचाही करू नका. श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात ते तुमचे खरे असतात, आणि ते तुमच्या खऱ्या सोबतीला भरपूर काही वेळा आलेले असतात, आणि तेच तुम्ही माणसं जपून ठेवले पाहिजे. आणि ते माणसं जपून ठेवले तर तुम्हाला नक्कीच पुढे ते कामाला येतील. स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगल्या सिच्युएशनमध्ये नसते तेव्हा स्वतःला वेळ तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आपण करू शकत नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देऊ नका. जेवणे, झोपणे, इतर गोष्टी करणे यांसारख्या सामान्य गोष्टी देखील काही वेळा तुमच्यासाठी हार्ड होतील. नक्की संघर्ष करायला लागेल, पण विश्रांती घ्या. स्वतःसाठी दयाळू व्हा, आणि वाईट वेळ तात्पुरती आहे हे जाणून घ्या. नंतर आपल्याकडे चांगलीच वेळ येणार आहे हेही लक्षात घ्या. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देव एकच मात्र नक्की करतो, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्याला मात्र तो व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही, आणि सर्व काही त्याच्याकडून वसूल करून घेत असतो. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा मग नजरेत असो. फक्त ते स्वच्छ असायला हवं, आणि ते स्वच्छ असलं की सर्व काही साध्य होतं. उजेडात नवी माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांना विसर पडतो, आणि त्या विसर आपल्याला पडल्या नाही पाहिजे. त्या व्यक्तींना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे. जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं, आणि जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथून रामायण सुरूच असते. आणि हीच खरी कहाणी आहे, आणि ती देवाने स्वतःसोबत घडवली आहे, आणि ती आपल्यासोबत देव घडवणार आहे, एवढं लक्षात घ्या. देवाकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना माहिती असतो. गरज असते फक्त त्या सवयी अंगीकारून वळून घेण्याची, आणि त्या सवयी एकदा अंगीकारल्या की आपल्याला सर्व काही मिळण्याची क्षमता ही जास्त वाढून जाते. दगडावर डोकं टेकवलं जातं तिथे डोकं आपटू नये. जिथे शब्दांना किंमत नसते तिथे निबंध लिहू नये, एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ कोणीच देत नाही. आपल्याला स्वतःची साथ द्यावी लागते. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्हालाही तसंच वाईट बोललं जाऊ शकतं, एवढंच लक्षात ठेवा. नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि एकदा जिंकण्याची मानसिकता असेल तर सर्व काही शक्य होते, आणि सर्व काही आपण मिळवू शकतो, हे लक्षात घ्या. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकता, आणि ते तुम्हाला मिळणारही आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी नक्कीच तुम्ही प्रगती केली पाहिजे, आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. जीवनाचा हाच नियम आहे, आणि हाच तुम्ही नक्कीच फॉलो केला पाहिजे. विश्वास हा खोडरवासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो, आणि कमी होत जात असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. म्हणून सामना करत राहा, आणि संकटांपुढे कधीच झुकू नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. समुद्रात कितीही मोठे वादळ असले, समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो, कारण तो संयमी असतो आणि शांत असतो.
तसेच आपण त्याच्याकडून तो गुण घेतला पाहिजे आणि आपणही शांत राहिलं शिकलं पाहिजे. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाहीत. तसेच तुम्ही आहात, मला लाख माणसं भेटतील पण ती लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही, कारण तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामध्येच नाही. असे काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, त्यांना कधी गमवू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा आणि शेवटपर्यंत ध्येय सोडू नका. ते मिळूनच तुम्ही राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य हे नक्कीच बदलेल आणि नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल. आळस येत असेल तर लवकर झोपा. शरीर चांगले नसेल तर व्यायाम करा. वेळ नसेल तर फालतू ठिकाणी वेळ नका घालू. नॉलेज नसेल तर पुस्तके वाचा आणि पैसा नसेल तर खर्च कमी करा आणि नक्कीच कमवायला शिका. केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस हा मोठा असतो आणि तो दिवस मोठा असल्या कारणाने मग सर्व काही आपले बदलत असतात आणि दिवस भरपूर काही चांगले आपल्यासाठी येत असतात. स्वतःची ताकद सांगायची नसते, ती वेळ आल्यावर दाखवायची नक्कीच असते. म्हणून छोट्या सवयी मोठे बदल निर्माण करू शकतात. रोज तुम्ही 20 पाने वाचलीत तर वर्षभरात तुमची 30 पुस्तके वाचून होतील. रोज 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही वर्षात 18,250 रुपयांची बचत कराल. रोज 1 तास नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ दिलात तर तुम्ही वर्षभरात त्या स्किलमध्ये मास्टर व्हाल. रोज स्वतःमध्ये तुम्ही 1% बदल केलात तरी वर्षभरात आधीपेक्षा तुम्ही 37 पट चांगले व्हाल. म्हणून काहीतरी तुमच्यात बदल करत राहा आणि पुढे जात राहा. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल आणि तुम्ही सर्वात पुढे जाणार असाल. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही आपल्याला करता येत असते. जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर मग विष ओकणारे पण तुमचे काही उखडू शकत नाही आणि काही बिघडवूही शकत नाही. फक्त तुम्ही फोकस केला पाहिजे तुमच्या स्वप्नांवर. स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात आणि ती खरी करून दाखवलीत तर मग तेव्हा आपण खरंच साबित होत असतो. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपण लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि संयम तुमच्याजवळ पाहिजेच असतो. म्हणून संयम ज्याच्याजवळ आहे तो माणूस भरपूर काही पुढे जाऊ शकते आणि भरपूर काही करू शकतो. 7 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या आज सोडल्या पाहिजेत. जास्त बोलणं, काळानुसार बदलण्यास घाबरणं, भूतकाळातील गोष्टींचा सारखा विचार करणं, स्वतःला कमी समजणं, दुसऱ्यांच्या बोलण्याप्रमाणे वागणं आणि स्वतःचे दुःख सगळ्यांना सांगत बसणं. फक्त विचार करणे, कृती न करणे या गोष्टी सर्व सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि आयुष्यात नवा धडा तुम्ही शिकू शकाल. मित्रांनो, पैज लावायचीच असेल ना तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःच जिंकाल आणि स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार देखील तुम्ही हराल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त तुम्हाला कष्टही घ्यावेच लागतील. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याची प्रगती झालेली पाहण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, कारण तुमच्याही वाट्याला सुख लिहिलेलं आहे. तेव्हा तेही तुमची प्रगती बघणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. एक वेळा खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा. नक्कीच पुढे जाल. जेव्हा तुमची सही ही ऑटोग्राफमध्ये बनते ना तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असं समजा. मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असो किंवा कसंही असो. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी देखील नक्कीच आहे. मित्रांनो, आयुष्यात काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत असतो. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा आणि त्याचं स्वप्न पहा आणि यशाचा हाच मार्ग आहे आणि त्याच्या मागे पूर्णपणे लागून जा आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून जाल. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं. आपण घेतलेले कष्ट त्यांना अजिबात दिसत नसतात. जीवन सोपे नसते तर त्याला सोपे बनवावे लागते, कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि तुम्ही जर जेव्हा तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता, जेव्हा सर्व संपलेलं असतं
तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी नक्कीच करू शकता. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकताच नष्ट करू शकते. म्हणून मानसिकता मोठी ठेवायला शिका आणि मोठी मानसिकता राहिली तर तुम्ही काहीही मिळवू शकतात. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसेल नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि तुम्हाला सर्व काही दिसत जाईल. मित्रांनो, जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. हे नक्कीच यशस्वी माणसाचं उदाहरण आहे आणि यशस्वी माणसं असेच घडत असतात. ध्येय ही खूप महत्त्वाची असतात, यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्दिष्ट अंतिम लक्ष प्राप्ती नाही तर तुमचं लक्ष केंद्रित करणं असतं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवायला हवे. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त नक्कीच असायला हवे. जर तुमच्याकडे महान आयडिया आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मग जरी मूर्खपणाची वाटत असेल तरी वरीलपैकी नक्कीच तुम्ही इतरांचं कोणतंही म्हणणं ऐकू नका आणि तुम्ही कोणालाही तुमच्यातील क्रिएटिव्हिटीला नुकसान पोहोचू देऊ नका. म्हणून लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलं पाहिजे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी येतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याच माणसाला टोमणेही बसत असतात, फक्त त्याने हार मानू नये एवढंच त्याला करायचं असतं. अशा माणसांसोबत राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलत असतात आणि त्यांच्या चुका आणि सगळं काही काढत असतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी मग त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून त्या कर्मानेच आपण मोठे होत असतो. आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत एवढं समजून घ्या. आपण जे विचार करत असाल ते व्हाल आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर सामर्थ्यवान आपण नक्कीच होऊ. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग अजिबात आपल्या जीवनातून करू नये. उठा, जागे व्हा आणि प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यासाठी लढा आणि मग मोठे व्हा. आणि खूप मोठे झाल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा आणि त्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला आपल्याला नक्कीच असायला हवे. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होणार आहेत. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना तर पद्धती बदला, फक्त ध्येय नका बदलू. कारण ध्येय बदललं तर तुम्ही वाट नक्कीच चुकणार आहेत आणि चुकीच्या वाटेवर तुम्ही नक्कीच जाणार आहेत. आयुष्यामध्ये किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि किंमत करतो. आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. म्हणून स्वभाव तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि स्वभाव चांगला ठेवला की सर्व काही गोष्टी चांगल्याच होणार आहेत. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. म्हणून आपण फक्त आपलं काम करत राहायचं. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकत असतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तो असतो, फक्त फरक हा सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत तुम्हाला ठेवायला शिकलं पाहिजे आणि चांगल्या लोकांची तुम्ही सोबत केली पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ते आपल्याला चिल्लर समजतात, ते आधीच भंगाराच्या भावाने विकलेले असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या लोकांच्या नादी लागून आपला फायदा नसतो. कधीही सूड घेऊ नका. कुजलेली फळे स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून सूड घ्यायचं कधी मनातही आणू नका. पाठीमागे तरी तुम्ही कोणाच्या लागू नका. सर्वांना तुम्ही आकर्षित करा. नक्कीच तुमच्या पाठीमागे सर्व माणसं लागतील. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा आपली बदलून जात असते. संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा, असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी आपल्या सोबत आहेत,
फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींचं नामस्मरण करायला शिका. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडायलाच हवा. नावं तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा तुम्हाला नक्कीच मोठं करता आलं पाहिजे. आणि ते नाव मोठं केलं तर तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवून घेऊ शकता. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीच करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकीचे तो फक्त आपला निर्णय असतो. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. आणि तो बदलत नाही तर त्याच्यात त्याचा चांगलेपणा आणि चांगला गुण उमटून येत असतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर नक्कीच त्याला माफ करायला शिका. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात. म्हणून लोकांच्या मनावर कधीच तुम्ही घेऊ नका. आणि जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची आणि जीवनाला अगदी चांगलं करून दाखवण्याची. जीवन जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपण लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते, एवढं लक्षात ठेवा. आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवत असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले आहे. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा हा विकास होत असतो. म्हणून आपल्याला श्रीकृष्णासारखं आपल्याला एखादा गुरु भेटेल, तेव्हाच आपण नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ. कारण त्या गुरूंना आज भरपूर अनुभव असतो आणि त्या आजच्या अनुभवानुसार ते आपल्याला सांगत असतात आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग देत असतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुम्ही स्वतःजवळ नक्कीच ठेवलेच पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी मात्र नक्कीच बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते. आणि व्यक्तिमत्व एकदा बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती पूर्ण मनापासून करा. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त माफ करून द्यायला शिका. आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कधी न केलेली गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे. आणि ती केली तरच आपल्याला भरपूर काही मिळेल. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. म्हणून जंगलाचा राजा हा सिंह आहे आणि तो खूप रागीट असतो आणि त्याला सर्वजण घाबरत असतात. मग एक कलियुग आहे, यात पण तुम्हाला तसंच वागायला लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. आयुष्यात छान राहायचं, हसायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, तसं आपण मनसोक्त राहायला शिकलं पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची चूक कधीच लक्षात येऊ शकत नाही आणि येणारही नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची कधीच भीती वाटत नसते. कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि पोहोचवतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळांना आपल्या आयुष्यात नक्कीच येऊ द्या. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण भरपूर व्यक्ती आता आपल्याला धोका देऊ लागलेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला किंमत आणि हिंमत दिली तर लोकांच्या आधाराची गरज आपल्याला नक्कीच पडत नाही. म्हणून आपली माणसे तुम्ही नक्कीच जवळ केली पाहिजे. तीच आपल्याला कष्टाच्या काळात आणि संकटाच्या काळात आपल्या जवळ येतात आणि आपल्याला आधार देतात. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागावं हे कळत नसेल ना, मग तुम्हाला माणुसकी ही शिकावी लागेल आणि माणसाची वागणं हे नक्कीच शिकावे लागेल. परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्या निर्माण करीत असते. पण तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशिरा असा प्रकार कधीच नसतोच. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्याची संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मग मात्र संधी तुमच्यातून निसटते आणि तुम्हाला काही मिळत नाही आणि काही साध्य होत नसते. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच म्हणतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो.
आणि तोच माणूस पुढे जाऊन भरपूर काही मोठा होत असतो. म्हणून माणुसकीची श्रीमंती जगायला शिका. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजाबाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आहे हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि तसंच तुम्ही कामगिरीही केलं पाहिजे आणि चांगलं काम करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करत असतात आणि त्यामुळे मीही पुढे जात असतो. म्हणून त्या माणसांना तुम्ही कधीच आयुष्यात विसरू नका. आणि मित्रांनो, स्वामींना सुद्धा तुम्ही विसरू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वामींवरचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, जीवनामध्ये जर आपण जो विचार करतो तसं आपल्याला वाटतं, तर सकारात्मक वाटण्यासाठी आपण तसा विचार करायला नको का? मग आपण तसा विचार करायला पाहिजे. आणि जर सकारात्मक विचार आपण केला तर आपण सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवू शकतो. शांती, प्रेम आणि सौख्य यापासून आपण केवळ एक विचार दूर करत असतो. तो विचार हा विचारहीन अवस्थेतून येतो. आपण जो विचार करतो तसाच भाव आपल्याला जाणवू शकतो. या तत्वामागे असणाऱ्या एका इशाऱ्याचा उल्लेख मी अद्याप केलेला नाही. अधिक अचूकपणे त्याचं वर्णन करायचे तर असं म्हणता येईल की आपण जेव्हा विचार करायची कृती करत असतो तेव्हा केवळ आपल्याला नकारात्मक भावना जाणवू शकतात. दृष्टीपथात कोणीही नसताना अंधारलेल्या गल्लीतून एकटंच चालत जाताना भीती वाटण्यासारख्या काही नकारात्मक भावना उपयुक्त सुद्धा ठरू शकतात. जगण्याच्या दृष्टीने या नकारात्मक भावना मदत करतात, परंतु सतत जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला नाही तर नकारात्मक भावना उपयुक्त ठरण्याऐवजी आपल्यापैकी बहुतेकांना तो नकोशा होतात आणि होऊ शकतात. मग भौतिक स्तरावर जगण्याचा संघर्ष आता उरलेला नाही हा संदर्भ घेऊन आपण पुढे जाणार आहोत. म्हणजेच नकारात्मक भावना बहुतेक वेळेस आवश्यक नाहीत हा संदर्भ आपण वापरणार आहोत. आणि आपण जो विचार करण्याची कृती करतो तेच भाव आपल्याला जाणवतात असा उल्लेख मी केला असता तर बहुतेक लोकांना वाटतं की सकारात्मक भावना जाणून घेण्यासाठी सकारात्मक विचारकृती करायला हवी. आणि याच्या सत्यासत्यतेबद्दल स्वतःची समजूत घालण्याऐवजी आणखी एक विचारप्रयोग करूया, जेणेकरून यातल्या सत्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकेल. आयुष्यात आजवर तुम्हाला सर्वाधिक सौख्य आणि प्रेम जाणवलं त्या वेळेची आठवण करा आणि त्या वेळेला तुम्हाला जे भाव जाणवले होते ते किमान 30 सेकंदासाठी जाणून घ्या. आणि ज्या सर्वोच्च क्षणी तुम्हाला सर्वाधिक सौख्य आणि प्रेम जाणवलं होतं त्या क्षणी कशा प्रकारे विचार तुमच्या मनात आले होते. मग नक्कीच ते त्यावेळेस तुम्ही काय काम करत होता हे मी विचारलेलं नसून त्या अचूक क्षणी तुमच्या मनात कोणते विचार सुरू होते हे मी विचारत आहे. मग याचं उत्तर देणाऱ्या अनेकांना जाणवलं असेल की त्या तंतोतंत क्षणी त्यांच्या मनात कुठलेही विचार नव्हते आणि इतरांनी सांगितलं की ते अतिशय कृतज्ञ आणि आनंदित आहेत आणि असा विचार त्यांच्या मनात होता. मग आपण कृतज्ञ आहोत असा विचार मनात होता हे उत्तर देणाऱ्यांना मी असं विचारतो की विचारापूर्वी त्यांना सौख्य आणि प्रेम जाणवलं की त्या विचारानंतर? मग पुढे जाण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 10 ते 15 सेकंद घ्या आणि तुम्हाला कोणती अंतर्दृष्टी जाणवली आणि आयुष्यातला सर्वाधिक जास्त आनंदी क्षण किंवा महत्तम प्रेमाची जाणीव होत असताना बहुतेक लोकांच्या मनात कुठलाही विचार नव्हता. आणि सगळ्यात उद्बोधक बाब आहे, आपण कृतज्ञ आहोत असा विचार ज्यांच्या मनात होता त्यांना तो विचार मनात येण्यापूर्वी सर्वाधिक आनंद किंवा प्रेम जाणवलं. आणि त्यांच्या मनात जर तो विचार आला असेल तर तो त्या भावना जाणवल्यानंतर त्या विचाराने त्या भावना निर्माण केल्या नव्हत्या. यातून आपण आणखी एका सत्याकडे येतो. सकारात्मक भावना जाणून घेण्यासाठी तुम्हाला विचार असण्याची किंवा विचार करण्याची आवश्यकता नाही. या सत्याचा सुंदर भाग म्हणजे इथे कुठल्याही मूल्यमापनाची गरज नाही, कारण ते याच क्षणी इथेच जाणता आणि येऊ शकतात. ते सिद्ध करण्याची तक्रारवर घासण्याची गरज नाही. आपण नुकत्याच केलेल्या प्रयोगातून तुमचं तुम्ही जे सत्य याची देही याची डोळा अनुभवलाय. म्हणून सौख्य आणि प्रेमासारख्या सकारात्मक भावना जाणून घेण्यासाठी आपल्याला विचार असण्याची किंवा विचार करण्याची कृती करण्याची गरज का नाही ते पाहूया. सौख्य, प्रेम, उत्कटता, मुक्तता आणि कृतज्ञता या आपल्या अस्तित्वाच्या नैसर्गिक स्थिती आहेत आणि कदाचित यावर विश्वास ठेवायला कठीण जाईल, कारण त्या जर नैसर्गिक असतील तर मग आपल्याला सदैव त्या का जाणवत नाहीत याचं उत्तर मी देतो. आता कुठल्याही बाबींची नैसर्गिक स्थिती पाहायची असेल तर निसर्गाकडे पाहणं आणि ती अवस्था तिच्या बालावस्थेत असताना
पाहणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ, बाळाच्या नैसर्गिक स्थितीकडे पाहूया. बाळाची नैसर्गिक आणि उपजत स्थिती कोणती असते? आणि लहान बाळ निसर्गतः तणावयुक्त, चिंतित, भयभीत आणि भिडस्त असतं का? की निसर्गात ते सौख्यानंद, आनंद आणि प्रेम अशा स्थितीत असतं? मग सौख्य, प्रेम आणि शांती ही आपली नैसर्गिक अवस्था आहे. म्हणून आपण करत असलेला कुठलाही विचार हा आपल्याला अस्तित्वाच्या या नैसर्गिक स्थितीपासून दूर नेईल. आणि त्यामुळेच जेव्हा आपल्याला अति ताण जाणवतो तेव्हा आपण अति विचार करू लागतो. आणि नकारात्मक भावनांचं सामर्थ्य हे आपण त्या क्षणी किती विचारक कृती करत आहोत याच्याशी थेट संबंधित असतं. म्हणून उलट सकारात्मक भावनांची तीव्रता ही आपण तत्क्षणी करत असलेल्या विचारकृतीशी व्यस्त प्रमाणात असते. आणि दुसऱ्या शब्दात, आपण जितके कमी विचारकृती करू तितकी अधिक तीव्र सकारात्मक भावना आपल्याला त्या क्षणी जाणवेल. आणि यामधलं सत्य लक्षात घेण्यासाठी अशा काही आठवणींचं स्मरण करा. जेव्हा तुम्हाला आतोनात ताण झाला होता आणि तुम्ही फार चिंतित होता, मग त्यावेळेस तुम्ही कुठली विचारकृती करत होतात ते आठवा. त्यासाठी 1-2 मिनिटं तुम्ही नक्कीच घ्या. आता अशा आठवणींचं स्मरण करा. आणि जेव्हा तुम्ही अतिशय आनंदी होता आणि तुम्हाला सर्वाधिक सौख्य तसंच प्रेम जाणवलं होतं, त्या क्षणी तुम्ही किती विचार करत होता ते नक्कीच आठवा. पुन्हा यासाठी 1-2 मिनिटं घ्या. आता तुम्ही जे काही पाहिलं त्यामागचं सत्य आत्मसात करण्यासाठी नक्कीच आणि अनुभवण्यासाठी पुढे व्हा. ही संकल्पना आत्मसात करण्यासाठी माझ्या प्रशिक्षकाने मला सांगितलं की आपण आपलं मन हे स्पीडोमीटर सारखं असल्याची कल्पना करा आणि मैल प्रति तास असा विचार करण्याऐवजी विचार पर मिनिट अशी कल्पना करा. आणि आपल्या मनात जितका अधिक विचार सुरू राहील तितकं विचार मीटर अधिक पुढे पुढे धावेल. आणि आपण अति विचार केला की तो काटा लवकर जाईल, मग लालवर जाईल आणि तो नक्कीच खाली जात राहील. अशा बिंदूवर आलेल्या आपल्याला आतोनात ताण, थकवा आणि नैराश्य जाणून संताप येतो. मग तो खाली लालवर न जाता तो डायरेक्ट वरती जाईल आणि पूर्ण तो लाल होऊन जाईल. आणि मग तो काटा पूर्ण हायपर टेन्शनवर जाईल. व विचार करण्याच्या कृती घटकांमुळे आपल्याला ताण येत नसून आपण विचार करण्याची कृती करत असल्याने तो येतो, हे लक्षात घ्या. मग आपण किती विचार करतो त्या क्षणी आपल्याला जाणवणारा ताण आणि नकारात्मक भावनेच्या व्यापकतेशी थेट संबंधित असतं. जेव्हा तुम्हाला आतोनात नैराश्य, ताण, चिंता किंवा इतर नकारात्मक भावना जाणवू लागते, मग तेव्हा लक्षात घ्या की तुमची विचारकृती करत असल्याने या सर्व भावनांची तीव्रता, किती विचार सुरू आहेत आणि यांच्याशी थेट संबंधित असते. म्हणून आपण कशाबद्दल विचार करत आहोत यामुळे दुःख होत नसून आपण विचार करत आहोत यामुळे दुःख होतं. मग सारांश, आपल्याला प्रेम, सौख्य, सौख्यानंद आणि इतर सकारात्मक भावनांचा अनुभव यावा म्हणून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करायचा नसून या भावना जाणून घेणं ही आपली नैसर्गिक स्थिती आहे. आपण जेव्हा आपल्या मनात असणाऱ्या विचारांचा विचार करण्याची कृती करू लागतो तेव्हाच आपल्याला या निसर्गात असणाऱ्या भावना जाणवत नाहीत. अशा वेळेस आपण अनंत बुद्धिमत्तेशी असणारी थेट जोडणी बंद करतो आणि आपल्याला ताणतणाव, चिंता, नैराश्य आणि भीती वाटू लागते. आणि आपल्या विचारांचा घटना महत्त्वाचा नसून आपण विचारकृती करत आहोत हे आपल्या दुःखाचं मूळ आहे. आणि आपण वर्तमान क्षणात करत असलेल्या विचारकृतीच्या प्रमाणाशी नकारात्मक भावनांच्या तीव्रतेचा थेट सहसंबंध जोडलेला असतो. मग आपण जितका कमी विचार करू तितकी आपण सकारात्मक भावनांना निसर्गतः वर येण्यासाठी जागा निर्माण करून देत असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मानवी अनुभव कसा निर्माण होतो ते तुम्ही शिकलं पाहिजे. आता आपल्या अनुभवाची भीती न बाळगायला जरी लोक शिकले असते तरी तेवढ्यानेही जग बदललं असतं, हेही आई तितकंच खरं आहे. म्हणून मूलभूत पातळीवर मानवी अनुभव हा वैश्विक मन, सजगता आणि विचार या 3 तत्वांनी निर्माण होतो. आणि 3 तत्व एकत्र करून आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला घेऊ देतात. आणि मग या 3 पैकी एखादं तत्व नसेल तरी आपल्याला कशाचाही अनुभव घेता येणार नाही. सिडनी बँक्स यांनी पहिल्यांदा या 3 तत्वांचा शोध लावला आणि ती 3 तत्व आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची गोड जबाबदारी माझ्यावर आली आहे असं लेखक म्हणतात. आता ही 3 तत्व समजून घेतली तर स्वतःच्या दुःखातून स्वतःला बाहेर कसं काढायचं हे आपल्याला समजेलच. आणि शिवाय स्रोतापासून निर्मिती करणं सुद्धा आपल्याला जगू शकेल आणि मग ते आपल्याला जमू लागेल. वैश्विक मन. आता पहिलं आहे वैश्विक मन, म्हणजे सर्व सजीवांच्या ठायी असणारी बुद्धिमत्ता म्हणजे वैश्विक मन. आणि प्रत्येक गोष्टीत असणारे जीवनबल आणि ऊर्जा म्हणजे हेच मन. आणि अकार्णच्या फळाला वृक्षाचं कसं वाढवायचं हे समजतं. आपल्या कक्षेत भ्रमण कसं करायचं हे ग्रहाला समजतं. आणि जखम झाली असता स्वतःला बरं कसं करायचं हे आपल्या शरीराला समजतं. मग स्वनियंत्रण कसं ठेवायचं, श्वसन आणि हृदयाच्या ठोक्यांसारख्या क्रिया हाताने न करताही स्वतःला जिवंत कसं ठेवायचं हे आपल्या शरीराला समजतं.
म्हणून या सर्व बाबी कशा करायच्या हे बुद्धिमत्तेला समजतं आणि सर्वांच्या ठायी असणाऱ्या त्या बुद्धिमत्तेला वैश्विक मन असं म्हणतात. आणि यालाच काही जण ईश्वर, अनंत बुद्धिमत्ता, क्वांटम फील्ड आणि स्रोत अशा विविध नावांनी ओळखतात. म्हणून विचार तसंच इतर प्रत्येक गोष्ट येते ती इथूनच येते आणि सर्व बाबी या वैश्विक मनाने जोडलेल्या आहेत आणि कशातही वेगळेपणा नाही. प्रत्येक गोष्ट वेगळी दिसणं हा आपल्या समजुतीचा भ्रम असतो आणि आपण जेव्हा वैश्विक मनाशी जोडले जातो तेव्हा आपल्याला पूर्णत्व, परिपूर्ण समाधान आणि प्रेम, शांती, सौख्य तसंच प्रेरणा, संबंध आणि असल्यागत जाणवतं. आपण जेव्हा विचार करू लागतो मग तेव्हा आपलं मात्र वैश्विक मनाचा हा ओघ आपण थोपवतो आणि त्यानंतर आपल्याला विलग झाल्यासारखं वाटतं. म्हणून नैराश्य, एकटेपणा, संताप, उद्वेग, विषण्णता, त्रागा आणि भीती अशा जाणीवा होऊ लागतात. म्हणून वैश्विक सजगता, सर्व वस्तू मात्रांशी एक सामूहिक सजगता म्हणजे वैश्विक सजगता. आणि त्यामुळे आपण अस्तित्वात आहोत याची जाणीव होत आपल्याला आपल्या विचारांचीही जाणीव होते. आणि वैश्विक सजगता नसेल तर आपल्याला कशाचाही अनुभव घेता येणार नाही आणि आपली पंचेंद्रिय काहीशी कामही करणार नाही. मग कारण जाणीव घेण्यासारखंच काही नसेल. म्हणून यामुळेच सगळ्यांमध्ये प्राणधारणा होते आणि प्रत्येक गोष्ट जाणण्यायोग्य होते. म्हणून वैश्विक विचार ही तिसरी गोष्ट आहे आणि ज्या विश्वात असून आपण निर्मिती करू शकतो त्याचा कच्चा माल म्हणजे वैश्विक विचार करण्याची आणि वैश्विक मनाच्या ऊर्जेपासून ती निर्मिती करण्याची ती आपली क्षमता आहे. आणि सजगतेच्या माध्यमातून आपण हेतू जाणू शकतो आणि विचार नसता तर जाणीव करून घेण्यालायक आपल्याकडे काहीही नसतं. आणि विचार हा एखाद्या DVD सारखा असून त्यात सर्व माहिती आहे आणि जी आपण TV वरच्या सिनेमासारखी पाहू शकतो. आणि TV आणि DVD हे जणू सजगतेसारखे आहेत आणि त्यातूनच DVD वरची माहिती प्रत्यक्षात आणण्याचं तंत्र उपलब्ध होतं आणि ती माहिती आपण पाहू शकतो आणि सिनेमा म्हणून तिचा अनुभवही घेऊ शकतो. म्हणून DVD किंवा TV चालवण्यासाठी जी शक्ती लागते ती वैश्विक मनासारखी आहे. कारण हे वैश्विक मन म्हणजे अदृश्य शक्ती, बल असून ते सर्व गोष्टींना जोडतं, तसंच सामर्थ्य देतं आणि स्रोतापासून प्रत्येक गोष्ट कार्यरत होते. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. विचार करणं हे जर आपल्या दुःखाचं मूळ असेल तर मग आपण विचार करणं कसं थांबवू शकतो हे आपण शिकून घेऊया. गच्च भरलेलं मन शांत हृदयासाठी जागा शिल्लक ठेवत नाही. स्वर्ग आणि नरक एक झेन कथा आहे. एक बळकट सामर्थ्यशाली सामुराई एकदा एक झेन गुरुकडे आला. ते ध्यान धारणेत मग्न होते. सामुराई अवस्था होता आणि त्याच्या विनम्रता नव्हती आणि घोगऱ्या आवाजात ओरडायची सवय त्याला होती. त्याच स्वरात त्याने विचारलं, स्वर्ग आणि नरकाचं रूप काय ते मला सांगा. झेन गुरुचे डोळे उघडले आणि सामुराईच्या चेहऱ्यावर नजर खिळवून तिरस्काराने उत्तर दिलं, तुझ्यासारख्या कळकट्ट, तिरस्करणी आणि उद्विग मूर्खाला मी उत्तर का द्यावं. तू एखाद्या आळीसारखा आहेस. मी तुला काही सांगायला हवं असं तुला वाटतं का. मला तुझं इथे असणं सहन होत नाही. माझ्या नजरेसमोरून चालता हो. मूर्खासारखा प्रश्नांसाठी माझ्याकडे वेळ नाही. एवढा अपमान त्या सामुराईला सहन झालं नाही. संतापाच्या आहारी जात गुरुचं डोकं छाडायला त्याने आपली तलवार काढून उगारली आणि सामुराईच्या नजरेत थेट नजर पाहत जैन गुरुने अलगद म्हटलं, हा नरक. आणि सामुराई जागाच्या जागी थिजला. क्रोधाने आपल्याला गिळंकृत केलं आहे हे त्याला तत्क्षणी उमगलं आणि त्याच्या मनाने नुकताच त्याचा स्वतःचा नरक तयार केला होता आणि त्या नरकात होता तिरस्कार, द्वेष, स्वतःचा बचाव आणि थैथयाट. आपण आपल्या आवेगाच्या इतके आहारी गेलो आहोत की कोणालाही ठार करायला तयार झालो होतो हे त्याच्या लक्षात आलं आणि आता त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. तलवार बाजूला ठेवत दोन्ही तळहात जुडून प्राप्त झालेल्या दृष्टीबद्दल अत्यंत कृतज्ञतेने तो समोर झुकला आणि त्याच्या कृतीची दखल घेत जैन गुरुने हलकेच म्हटलं, हा आहे स्वर्ग. तर विचार करण्याची कृती पूर्णपणे थांबवणं शक्य नाही, तरी सुद्धा विचार करण्यात आपण जो काही वेळ घालवतो तो आपण नक्कीच कमी करू शकतो, जेणेकरून तो अधिकाधिक कमी होईल आणि सरतेशेवटी आपण अशा बिंदूला पोहोचू जिथे आपण आपल्या दिवसातला बहुतांशी भाग विचार न करण्यात घालवता अधिकतर काळ सौख्यानंदाच्या अवस्थेत जगायला सुरुवात करू. आणि मला विचार करायला थांबवायचा आहे असं आपण म्हणतो तेव्हा अनेकांना वाटतं की आपण सरसकट सगळे विचार थांबवणार आहोत आणि आपल्याला हे कसं करायचं नाही. विचार आणि विचार करण्याची कृती यातला फरक तुम्हाला आता समजला असल्यामुळे आता आपण आपल्या विचारांना ये जा करू देणार आहोत आणि मात्र त्याच वेळेस या उमटलेल्या विचारांवर जी विचार करण्याची कृती आपण करणार आहोत तिच्यावर आपण कमीत कमी वेळ खर्च करणार आहोत. आणि विचार करण्याची कृती थांबवण्याची सर्वाधिक रंजक आणि तितकीच टोकाची बाब म्हणजे विचार कृतीची जाणीव ठेवण्याव्यतिरिक्त ते कमी करण्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही.
आपण जेव्हा विचारकृतीबद्दल आणि विचारकृतीच आपल्या या दुःखाचं मूळ आहे आणि याबद्दल सजग होतो, तेव्हा आपोआप आपल्यात त्या तथ्याची सजगता येते आणि आपण त्यातून निरीक्ष होतो, त्याला तसंच स्थिर होऊ देतो आणि निघून जाऊन देतो. आणि यासाठी काही श्रम करावे लागत नाही. मग त्या क्षणी शुद्धपणे उपस्थित राहण्यातून ते साध्य होतं. आणि ही संकल्पना स्पष्ट करून सांगणारा विचार माझ्या एका मार्गदर्शनाने मांडला आहे. आणि असं समज की मी तुला गढूळ घाण पाण्याने भरलेलं वाणगं दिलाय आणि पाणी तू कसं स्वच्छ करशील असं जर मी तुला विचारलं तर तू काय करशील? मग पुढे होण्याआधी कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आधी मिळतंय हे पाहायला 15 सेकंद घ्या. आणि पाणी गाळता येईल आणि उकळता येईल असं बहुतेक लोक म्हणतात, पण अनेक लोकांच्या लक्षात येत नाही की थोडा वेळ ते गढूळ पाणी असलेला वाडगा स्थिर ठेवला तर त्यातली सगळी घाण ही कचरा आपोआप तळाशी बसू लागतो. म्हणून थोड्या वेळाने वरचं पाणी आपोआप स्वच्छ होत जातं. आपलं मन अगदी अशाच पद्धतीने चालतं. आपल्या विचारकृतींना गाळणं किंवा उकळणं असं काही न करता जर स्थिर राहू दिलं तर ही विचारकृती स्वतःहूनच स्थिर होईल आणि आपली मन या विचारकृतीपासून मुक्त होतील. आणि ज्याप्रमाणे पाण्याची नैसर्गिक स्थिती ही स्वच्छ असणं आहे, त्याचप्रमाणे मनाची नैसर्गिक स्थिती सुद्धा स्वच्छ असणं आहे. त्यासाठी आपल्या मनाला त्रास देता आपण कामा नये. आयुष्य जर गढूळ, असंघटित आणि तणावयुक्त वाटू लागलं की पुढे काय करावं नेमकं उमगलं नाही, तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची विचारकृती तो सगळा गाळ ढवळते आहे आणि त्यायोगे तुमचं मन ढवळू आणि गढूळ करते आहे. आणि म्हणूनच पुढचं काही पाहणं तुम्हाला कठीण झालं आहे. तुम्ही अति जास्त विचारकृती करत आहात आणि याची जाणीव करून घेण्यासाठी तुम्ही हा दर्शक म्हणून वापर करू शकता. मग आपण जो विचार करतो ते आपल्याला जाणवतं आणि मग ही विचारकृती हाच आपल्या असुखद अनुभवाचं मूळ कारण आहे. आणि या तथ्याची जाणीव तुम्हाला एकदा झाली की मग विचार करणं नेमकं काय आहे हे तुम्हाला दिसू लागतं. आणि मग थोडा अवधी देत आपण या विचारकृतीला स्थिर होऊ देतो. त्यानंतर सावकाश आपलं मन पुन्हा एकदा कसं स्वच्छ होऊ लागलं हे आपल्याला दिसू लागतं. मग विचारकृतीची तुलना तुम्ही भुसभुशीत रेतीशी करू शकता. विचारकृतीशी आपण जितका अधिक सामना करतो तितका तो नकारात्मक भावनांना तीव्र करत ती स्थिती विपरीत करतो. आणि भुसभुशीत वाळूचं अगदी असंच होतं. आपण जर त्यात अडकलो तर बाहेर पडण्यासाठी प्रतिकार करणं हाच उपायच नाही आणि आपली तगमग होते आणि त्यातून बाहेर येण्यासाठी आपण आटापिटा करतो. आणि या पायी ती वाळू आपल्याला अधिकाधिक विळख्यात घेते आणि स्वतःकडे अधिक वेगाने ओढू लागते. मग उलट सगळा संघर्ष थांबून शरीराच्या नैसर्गिक तरलतेला कार्य करू द्यावं आणि जेणेकरून तुम्ही पृष्ठभागावर अधिक सजगतेने येऊ शकता. आणि आपल्या विचारकृतीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिचा विचारच करायचा नाही आणि विश्वास ठेवायचा की आपली नैसर्गिक आंतरिक शून्यता आपल्याला पुन्हा एकदा सुस्पष्टता आणि शांतीची दिशा दाखवते आणि नेहमीप्रमाणे ते आहेच. मग विचारकृती करण्या न करण्यातच तुमची स्थिती दोलायमान होत असेल तर असं होणं स्वाभाविक आहे. आणि लक्षात घ्या, दिवसाच्या प्रत्येक क्षणी आपण विचारस्थितीत असू असा कुठलाही मार्ग नाही. असं ध्येय जर आपण निश्चित केलं तर आपण स्वतःला निष्कारण विचार करायला आणि उगाच सोसायला भाग पाडू. आपण आध्यात्मिक आणि अनंत बहुतेक गोष्टी आपण करत असतो आणि असे जीव मात्र असून आपल्याला भौतिक आणि मर्यादित अनुभव आहेत. आणि यामुळे मानव हा अधिक दिव्य तत्वाला आपण सजीव मार्ग असून चिंता, ताणतणाव आणि सौख्य शांती या 2 अवस्थातच आपण नैसर्गिक त्याच आंदोलन घेत राहतो. आणि विचार करणं आणि विचार न करणं यांच्यातल्या आंदोलनावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा ते रोखू शकत नाही, परंतु विचार करण्यात आपण जो वेळ घालवतो तो कमी करू शकतो. मग त्यायोगे आनंद, शांत, उत्कट आणि प्रेमाने परिपूर्ण अशी जाणीव होण्याचे अधिक क्षण आपण निर्माण करू शकतो. आपण विचारकृती करू लागल्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होत नसलं तर आपल्याला ते शापासारखं वाटतं आणि आपलं दुर्दैव अटळ आहे असं वाटतं. त्याची काळजी करू नका, कारण विचार न करण्याच्या स्थितीला आपण परतून येऊ शकतो. पण आपल्या सुरेख अनुभवाचा तो केवळ एक भाग आहे आणि सुख, शुद्ध शांती, प्रेम आणि समाधान हे प्रत्येक विचारामागे असतं आणि ते आपल्याला कोणत्याही क्षणी मिळू शकतं. हे माहीत असलं तर आपल्याला खरी शांती मिळू शकते आणि आपल्याला जी सुरेख अवस्था सदैव हवीशी वाटते ते आपण कधीही गमावत नाही. मात्र आपल्याला तिचं विस्मरण तेवढं होतं. परंतु विस्मरण झालं याचा अर्थ ती अवस्था तिथे नाहीच असं नाही. रात्र होताना सूर्य मावळतो, दिसेनासा होतो, तरी तो तिथे आहेच आणि ते असं आपल्याला ठाऊक आहे. तसंच काहीच या अवस्थेचा आहे. अस्ताला गेलेला सूर्य कधीच परत येणार नाही असा विचार जर आपण केला तर आपण अतिशय त्रस्त होऊ आणि भीतीदायक विचार आपल्याला व्यापून टाकतील.
मग आपल्या अस्तित्वाच्या अवस्थेलाही हेच लागू पडतं. सुस्पष्टता, प्रेम, सौख्य, शांती आणि समाधान यांच्या अमर्याद साठा आपल्याकडे सातत्याने आहे. याचं स्मरण होण्यापासून आपण केवळ एक क्षण तेवढे दूर असतो. कधी कधी आपण विसरू शकतो, परंतु जेव्हा आपल्याला आठवतं आणि जाणवतं की आपण आपल्या विचारकृतीत अडकलो आहोत, तेव्हा आपल्याला नरकात्मक भावनांचा अनुभव येतो. आणि एवढ्याच अनुभवाने आपण पुन्हा एकवार आपल्या नैसर्गिक सुरेख अवस्थेकडे परतून येऊ शकतो. मग आपल्याला एकच करायचं असतं, हे ध्यानात ठेवायचं, ही केवळ आपली विचारकृती आहे. आणि हे जाणून घ्यायचं, सूर्य कायमचा कधीच जाणार नसून लवकर पुन्हा उगवणार आहे हे ज्ञान असण्यात समाधान मानायचं. आणि माहिती असली की आपल्याला रात्रीच्या अस्तित्वासाठी तितकी कौतुक करता येईल आणि विश्वात असणाऱ्या तिच्या भूमिकेची दखल घेता येईल. आणि त्यातूनच ही रात्र सुद्धा आपल्या मानवी अनुभवाचा भाग कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि सूर्या इतकाच आपण रात्रीच्या सौंदर्याचाही आस्वाद नक्कीच आपण घेऊ लागू. मग विचार न करता सुद्धा या जगात आपण कसे तग धरू शकू हे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. मग चिंता म्हणजे नियंत्रण नसलेला विचार आहे आणि प्रवाह म्हणजे विचार नसलेलं नियंत्रण आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, जो वर दिलेल्या प्रश्नांच्या अंतर्गत पोहोचायचा मार्गदर्शक ठरणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचं सर्वोत्तम काम करत असता, त्या क्षणी त्यामध्ये पूर्णत्वाने गुंतलेला असता, मोहित झालेले असता, त्यावेळेस तुमच्या मनात कोणते विचार सुरू असतात? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी स्वतःला साधारण 15 सेकंद द्या. आणि जर अद्यापही तुम्हाला उत्तरातून अंतर्दृष्टी लाभली नसेल, तर योग्य दिशेने नेण्यासाठी हा पुढचा प्रश्न तुम्हाला मदत करू शकेल. तुम्ही करत असलेली एखादी गोष्ट तुम्हाला आतोनात आवडत असते आणि तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतलेले असता आणि वेळेचं आणि स्थळाचं भान तुम्हाला उरत नाही. मग तेव्हा त्या क्षणी प्रवाहाच्या त्या स्थितीत तुमच्या मनात कोणते विचार येत असतात? आता जरा क्षणभर थांबून उत्तर मिळवण्याची वाट पहा. तुम्ही जेव्हा तुमचं सर्वोत्तम काम करत असता, जेव्हा पूर्णपणे प्रवाही अवस्थेत असता, जेव्हा तुम्ही करत असलेलं काम यात कुठलंही अंतर उरलेलं नसतं, तेव्हा त्या विशिष्ट क्षणी तुमच्या मनात कुठलेही विचार नसतात. आणि जर तुमच्या मनात विचार नसतील, तर मग त्यावर तुम्हाला विचार करण्याची कृती करावी न लागता केवळ तुमच्यातून प्रवाहित होत असतात. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मग माणूस सर्वोत्तम सादरीकरण देण्याच्या स्थितीत असतो. आणि हीच ती निर्विचाराची अवस्था. आणि ऐकायला हे विचित्र वाटेल, परंतु आपण जेव्हा विचार करत नसतो तेव्हा सर्वोत्तम काम करतो. आणि नुकतंच तुम्ही तुमच्या अनुभवातून सिद्ध केलं आहे. मग या विषयामागचं सत्य उजळण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. व्यावसायिक किंवा ऑलिम्पिक खेळाडू जेव्हा स्पर्धेत सहभागी असतात, मग तेव्हा ते त्या खेळादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याचं अतिपृथक्करण करत असतात. आणि असं तुम्हाला वाटतं का? मग स्पर्धेदरम्यान त्यांच्या मनात कोणते विचार येतात, कोणत्या विचारकृती त्यांच्याकडून घडतात असं तुम्हाला वाटतं? मग सर्वोत्तम सादरीकरण करणारे खेळाडू निश्चित असं सांगतात की जेव्हा ते त्यांच्या सर्वोत्तम स्थितीत असतात, तेव्हा ते विशिष्ट क्षेत्रात असतात. आणि विशिष्ट क्षेत्र म्हणजे प्रवाही किंवा निर्विचार अवस्था होय. जपानी संस्कृतीत या क्रियेच्या वर्णनासाठी मुशिन हा सुंदर शब्द वापरला जातो. आणि शोतो कॅटाइझमने केलेली ही व्याख्या पहा. सरसकट विचार, राग, भीती आणि विशेष करून अहंकारापासून मन मोकळं असतं, तेव्हा मुशीन प्राप्त होतो. आणि संघर्ष किंवा जीवनाच्या इतर क्षेत्रात त्याचं उपाययोजन केलं जातं. मग संघर्षात मुशीन प्राप्त झालं की तिथे एकांड्या किंवा सैरभीर विचारांची अनुपस्थिती असते. आणि साधकाला न चाचरता क्रिया प्रतिक्रिया करण्याची सहज मोकळीक त्यातून मिळते. मग कराटेकाच्या त्या बिंदूपर्यंतच्या पोहोचवणाऱ्या सर्व अभ्यास आणि प्रशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आधारित प्रतिक्रिया तो देतो. आणि आपली पुढची हालचाल काय असायला हवी याचा विचार न करता मिळालेल्या प्रशिक्षणावर विसंगून तत्पर, आत्मप्रेरित आणि अबोधावस्थेतून आलेली प्रतिक्रिया आपल्याला दिशा देते. आणि सरावानंतर विचार करण्यामुळे खेळाडूंच्या सादरीकरण कौशल्यात अडथळा निर्माण होतो. आणि हे सत्य सगळ्यांना लागू होतं. आपण तेव्हा विचार करायला आणि अतिवृत्तकरण करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण चाचरतो आणि अनुत्सुक असतो. मग आपल्याला शंका येतात आणि असुरक्षितता आणि भीती जाणवते. मग त्या क्षणी आपण निर्विचार अवस्थेत शिरतो आणि त्या क्षणी आपण आपल्या पूर्ण क्षमतेनिशी तो क्षण स्वीकारून सर्वोत्तम कार्य करतो. विचार केला नाही तर अहंकाराच्या मर्यादेत जखडले न जाता जगातील सर्वाधिक आश्चर्यकारक बाबी निर्माण करण्यासाठी आपण सक्षम होतो. आणि हा विश्वास तुम्ही स्वीकारावा असं मी तुम्हाला सुचवून नसून तो अवलंबून स्वतःच त्याचा अनुभव घ्यावा असं म्हणत आहे. आणि जेणेकरून तो विचार आत्मसात करण्यासाठी तुम्हाला तुमची अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकेल. आपण जर विचार करणं थांबवलं तर आपले ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षांचा आपण काय करणार आहोत हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आपल्या मनाला आपण मानतो त्या व्यतिरिक्त कुठल्याही मर्यादा नाहीत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.
आणि त्या मर्यादेनुसार तुम्ही वागलं नक्कीच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही भरपूर गोष्टी मिळवू शकतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकतात. फक्त जीवनात तुम्हाला हार मानायची नाही आणि बिनहार करता आणि बिना शर्ते तुम्हाला लढायचं आहे. बघा, तुम्ही भरपूर पुढे जाल आणि भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. मित्रांनो, बिनशर्त प्रेम आणि निर्मिती तुम्ही करू शकता आणि भरपूर गोष्टी तुम्ही त्यातून मिळवू शकता आणि तुम्ही त्या मिळवल्यानंतर तुम्हाला एक सौख्याची भूमिका जाणवते आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून मिळवू शकता. मग तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. आता विनाशक प्रेमाचं सामर्थ्य हे मानवतेला मिळू शकणारं सर्वात महान सामर्थ्य आहे. लोक जेव्हा कुठल्याही मर्यादा, सीमा किंवा अटी न ठरवता प्रेम करतात तेव्हा ते शक्य होतं. विनाशर्त प्रेम. आता मक्केना या माझ्या विलक्षण जोडीदाराकडून मी विनाशर्त प्रेम करायला शिकलो आणि आयुष्यभर प्रत्येक गोष्टीबद्दल मी फक्त प्रश्न उपस्थित करत होतो असं लेखक म्हणतात. आणि प्रत्येक गोष्ट जशी आहे ती तशी काय आहे यामागचे कारण जाणून घेतल्याशिवाय मला चैन पडत नसे. मग प्रत्येक गोष्टी मागचं कारण आणि अर्थ जाणून घेतल्याशिवाय मी आयुष्यात कशाचाही अनुभव घेऊ शकत नव्हतो. आणि स्वाभाविकता वर्षभर डेटिंग केल्यानंतर एखाद्या नात्यात जे घडणं अपेक्षित असतं तसंच झालं की मक्केनाला विचारलं की ती माझ्यावर प्रेम का करते, तर तिने निरागसतेने उत्तर दिलं की ती प्रेम करते इतकंच तिला ठाऊक आहे, त्यामागचं कारण ठाऊक नाही. मग तिने विचारलं की मी तिच्यावर प्रेम का करतो. त्यावर मी तिला 10-12 वेळी वेगवेगळी कारणं दिली. तिचं सुंदर स्मित, खळखळून हसणं, शुद्ध मन, कुटुंबावरचं प्रेम, तिची बुद्धिमत्ता याची अमर्यादित होती. मग गेली 7 वर्ष आम्ही एकमेकांना डेटिंग करत आहोत आणि त्या पहिल्या वेळेला तिला विचारल्यानंतर दर काही महिन्यांनी तिला मी विचारतो की तिचं माझ्यावर प्रेम काय आहे आणि अगदी आत्तापर्यंत ती एकच उत्तर देत आली आहे, मला ठाऊक नाही. मला एवढंच माहीत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि खूप आहे. बराच काळ मला याचा थोडा त्रास झाला, कारण तिचं माझ्यावर प्रेम काय आहे हे तिला कळत कसं नाही याच मला समजत नव्हतं. माझं तिच्यावर प्रेम काय आहे आणि किमान 50 कारणं होती माझ्याकडे की मात्र एकही कारण सांगू शकत नव्हती. तरी सुद्धा इतक्या वर्षात मी तिच्यावर इतकं प्रेम केलाय की तिला एकही कारण माहीत नाही याचं मला काही वाटत नाही. मी स्वीकार केला की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि तिच्यावर मी प्रेम करणंही सुरू ठेवलं, कारण मला तेवढंच जमतं होतं. आणि मग तिचं माझ्यावर प्रेम आहे का या मागच्या कारणांचा विचार तिला का करता येत नसेल याचं कारण मला काही महिन्यांपूर्वी लक्षात आलं. माझं मक्केनावर प्रेम काय आहे याच्याबद्दल माझ्या कारणांना मी प्रश्न विचारू लागलो आणि मग मला साक्षात्कार झाला की माझं आयुष्य कायमस्वरूपी बदललं. तिच्या हसण्यामुळे माझं तिच्यावर प्रेम आहे की तिला इतरांना मदत करायला आवडतं म्हणून आहे. मग अशा स्वतःला विचारलं की एखाद्या दिवशी जर हसली नाही, तिने जर कोणालाच मदत केली नाही तर मी तिच्यावर प्रेम करण्याजागे जी कारणं होती जर तिने एखाद्या दिवशी केली नाही तर मग तिच्यावर प्रेम करणं थांबवेन का. माझ्या लक्षात आलं की मी तिच्यावर प्रेम करत आहे याची कारणं जर मी निर्माण केली तर विशिष्ट कृती किंवा पद्धतींवर माझं तिच्यावर प्रेम असणं अवलंबून राहील आणि तिने जर त्या केल्या नाहीत तर मी तिच्यावर प्रेम करणार नाही. अर्थात हे खरं नव्हतं. त्या क्षणी माझ्यावर प्रेम असणाऱ्या कारणांची यादी मक्केनाला का करता येत नाही या संदर्भात मला विलक्षण साक्षात्कार झाला. कारण सरळ होतं, तिचं माझ्यावर विनाशर्त प्रेम होतं. काही कारणांमुळे ती माझ्यावर प्रेम करत नव्हती. कारण तसं असतं तर मग वैशिष्ट्य प्रदर्शित करत असताना तिने तिच्या मनात असलेल्या म्हणून त्याचा अर्थ असलेल्या गोष्टींचा करत असताना तिनं माझ्यावर प्रेम असेल असा अर्थ झाला असता. म्हणून विनाशर्त निर्मिती आपण करायची आहे. म्हणून विनाशर्त निर्मिती हे निर्मितीचं सर्वाधिक शुद्ध रूप आहे. विनाशर्त प्रेमातून जेव्हा एखादी निर्मिती होते तेव्हा तिथे उभं राहून चकित होतं आणि कौतुक करण्याव्यतिरिक्त दुसरं काही होऊ शकत नाही. आणि विनाशर्त निर्मिती ही नेहमी सर्जनशील, वैशिष्ट्यपूर्ण, नवीनतम, मनमोहक, धीट आणि वेगळी क्रांतिकारी असते. आणि अवकाशात फारच थोडे लोक वावरणार, कारण आपण करत असलेल्या प्रत्येक कृती आणि गोष्टीभोवती आपणच अटीशतींचं जाळं विणतो. आणि अधिक पैसे मिळवण्यासाठी, एखादं ध्येय गाठण्याकरता आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण स्वतःसाठी उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि निर्मिती सशर्त आहे, कारण केवळ पैशांसाठी कोणालाच पैसे नको असतात. लोकांना पैसे इतर कशासाठी तरी हवे असतात किंवा त्यांना हव्या असलेल्या इतर कशासाठी तरी ते पैसे वापरायचे असतात. आणि स्वाभाविकता त्यामुळे जे काही निर्माण करतात त्या भोवती अटींची मर्यादा येते. त्यांना त्यातून काहीतरी हवं असतं म्हणून ते निर्मिती करतात. आणि एखादी निर्मिती आपण दुसऱ्या कशासाठी तरी करतो, मग तेव्हा निर्मितीच्या प्रतिक्रियेचा आनंद आपल्याला घेता येत नाही. आणि कारण केवळ ते शेवटपर्यंत नेणारं असतं, म्हणून तो शेवट आणि स्वतःचा शेवट असू शकत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करा की इथे कुठल्याही अटी शर्तीशिवाय एखादी निर्मिती करताना जे सकारात्मक भाव आपल्याला हवेसे वाटतात ते आपल्याला प्रत्यक्षात तात्काळ जाणवतात. आणि मग तेच भाव आपण विनाशर्त करायचे आहे आणि भरपूर निर्मळ मनाने
दुसऱ्यावर आणि कोणावरही आपण प्रेम करायचे आहे, एवढंच फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून कोणावर तुम्हाला प्रेम करायचं असेल तर निर्मळ मनाने आणि काही भाव न ठेवता आणि कोणताही लोभ लाभ न ठेवता तुम्हाला करायचं आहे. जसं तुम्ही स्वामी समर्थांवर विनाशर्त आणि बिना प्रेम करत असता आणि एकदम निर्मळ मनाने ते करत असता, मग तसंच निर्मळ मनाने तुम्हाला सर्वांवर प्रेम करायचं आहे आणि तेच तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जाईल आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देतील आणि त्यामुळेच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवूही शकाल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, मन अगदी निर्मळ ठेवा आणि नितळ पाण्यासारखं ठेवा आणि त्याचप्रमाणे स्वामींची भक्ती सुद्धा करा. नक्कीच तुम्हाला फळ मिळेल आणि भरपूर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल आणि हाच आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा आणि तुमच्या मित्राबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.